नमस्कार मित्रांनो, डी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. रामायणातील 7 कांडापैकी अयोध्याकांड हे अत्यंत भावूक आणि महत्वाचे मानले जाते. जिथे एका बाजूला श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती, तिथेच नियतीचे त्यांच्यासाठी 14 वर्षाचा खडतर वनवास लिहून ठेवला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अयोध्याकांडातील त्या हृदयद्रावक प्रसंगाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम बनवले. अयोध्येची भूमी आनंदाने न्याहून निघाली होती. सूर्यवंशांचे राजे महाराज दशरथ आता वृद्ध झाले होते. प्रजेच्या आणि गुरु वशिष्ठांच्या संमतीने त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र गुणवान आणि मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. संपूर्ण अयोध्या नगरी सुवर्णासारखी चमकत होती. गल्लोगल्ली सुगंधी द्रव्याचा शिडकावा केला होता. अयोध्येतील प्रत्येक घरात जणू दिवाळी साजरी होत होती. श्रीराम राजा होणार ही बातमी ऐकून पशुपक्षी आणि निसर्गही जणू आनंदित झाला होता. मंथरचे विष आणि कैकेयीचे परिवर्तन. ज्यावेळी अयोध्यात आनंदाचे वातावरण होते, त्याच वेळी राजवाड्याच्या एका कोपऱ्यात षडयंत्र शिजत होते. राणी कैकेयीची दासी मंत्रा हिने जेव्हा हा उत्सव पाहिला, तेव्हा तिच्या मनात द्वेष निर्माण झाला. ती कैकेयीकडे धावत गेली आणि तिला म्हणाली, राणी साहेब, तुम्ही इतक्या शांत कशा काय? राजा दशरथ रामाला राजा बनवत आहे. जर राम राजा झाला तर कौशल्या राजमाता होतील आणि तुम्हाला तिची दासी बनावे लागेल. तुमचा मुलगा भरत हा रामाचा गुलाम होईल. सुरुवातीला कैकेयीने मंत्राला फटकारले. ती म्हणाली, राम मला माझ्या स्वतःच्या मुलापेक्षा प्रिय आहे. पण मंत्राने सतत कुतर्क मांडले. तिने कैकेयीच्या मनात भीती घातली की भरतच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हळूहळू कैकेयीचे मन कुशलित झाले आणि तिने राजा दशरथाकडे आपले 2 जुने वर वचन मागायचे ठरवले, कोप भवन आणि दशरथाची हलबलता. कैकेयी कोप भवनात रागाच्या खोलीत जाऊन बसले. जेव्हा राजा दशरथ तिथे आले, तेव्हा त्यांनी कैकेयीची ही अवस्था पाहून तिला काय विचारले. कैकेयीने आठवण करून दिली की देवासुर संग्रामात जेव्हा राजाचा रथ मोडला, तेव्हा कैकेयीने आपल्या हाताने रथाचे चाक सरकवले होते. त्याबद्दल राजाने तिला 2 वर देण्याचे वचन दिले होते. कैकेयी म्हणाली, पहिला वर भरतचा राज्याभिषेक व्हावा, दुसरा वर रामाला 14 वर्षासाठी वनवासात पाठवावे. हे ऐकताच राजा दशरथ मूर्छित झाले. ते कळवळून म्हणाले, कैकेयी, तू माझे प्राण मागितले असते तर दिले असते, पण रामाचा विरह मी सहन करू शकणार नाही. पण कैकेयी आपल्या हट्टावर ठाम होती. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय वचन न जाई. या परंपरेत राजा अडकला होता. श्रीरामांचा आदर्श निर्णय. जेव्हा सकाळी श्रीरामांना कळाले की महाराज दशरथ व्याकुळ आहे आणि माता कैकेयी काहीतरी अद्दल घडवत आहे, तेव्हा ते स्वतः तिथे पोहोचले. कैकेयीने त्यांना 2 वचनांची माहिती दिली. कुठलाही संताप किंवा दुःख व्यक्त न करता प्रभू राम शांतपणे हसले. ते म्हणाले, माते, इतकी छोटी गोष्ट, पित्याचे वचन पाळणे हे पुत्राचे परम कर्तव्य आहे. जर माझ्या वनवासाने बाबांचे वचन सत्य होत असेल आणि भरतला राज्य मिळत असेल, तर मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा रामाचा त्याग होता, ज्याने त्यानं देवात रूपांतरित केले. माता सीता आणि लक्ष्मीचा हट्ट, राम वनवासाला जाणार ही बातमी वनवासारखी पसरली. माता कौशल्याला जेव्हा हे समजले, तेव्हा त्या शोक सागरात बुडल्या. पण रामाने त्यांना धर्माची शिकवण दिली. त्यानंतर राम सीतेच्या कक्षात गेले. त्यांनी सीतेला अयोध्येत राहून सासू सासऱ्यांची सेवा करण्याची विनंती केली. पण माता सीता म्हणाली, जिथे राम तिथे सीता. छाया कधी शरीरापासून वेगळी होऊ शकत नाही. तुमच्या पावलांचे ठसे हेच माझे रस्ते असतील आणि तुमचे साधिन्य हाच माझा राजवाडा असेल. लक्ष्मण देखील अत्यंत क्रोधात होता. त्याला आपल्या भावावर झालेला हा अन्याय सहन होत नव्हता. पण रामाने त्याला शांत केले. शेवटी लक्ष्मणनेही ठरवले की तो वनात जाऊन रामाची सेवा करेल. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिनेही मोठा त्याग केला. तिने पतीच्या सेवेत अडथळा येऊ नये म्हणून अयोध्येतच राहून पतीची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. अयोध्येचा त्याग आणि तमसा नदीचा तीर. राम, सीता आणि लक्ष्मण वल्लक वस्त्रे, झाडाच्या सालीपासून बनलेली वस्त्रे परिधान करून राजवाड्याबाहेर पडले. संपूर्ण अयोध्या रडत त्यांच्या रथामागे धावू लागले. महाराज दशरथ रथामागे धावत ओरडत होते, रामा, रामा, ये परत. पहिली रात्र त्यांनी तमसा नदीच्या काठी घालवली. अयोध्येचे लोक तिथे झोपले होते
की राम सकाळी उठल्यावर त्यांना परत घेऊन जातील. पण प्रभू रामाने पाहिले की लोकांचे आपल्यावर खूप प्रेम आहे आणि ते त्यांना वनात जाऊ देणार नाहीत. म्हणून लोकांच्या नकळत पहाटेच त्यांनी तिथून प्रयाण केले. राम शृंगवेरपुराला पोहोचले. तिथे निषादराज गुहा यांनी त्यांचे स्वागत केले. राम आता गंगेच्या काठी होते. गंगेच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांनी केवटाकडे नाव मागितली. केवट हा रामाचा मोठा भक्त होता. तो म्हणाला, प्रभू, मी ऐकलं आहे की तुमच्या पायाच्या धुळीने दगडाची अहिल्या झाली. माझी नाव लाकडाची आहे. ती जर स्त्री बनली तर मी माझ्या कुटुंबाचे पोषण कसे करणार? आधी मला तुमचे पाय धुवू द्या. केवटाने अत्यंत प्रेमाने प्रभूंचे पाय धुतले आणि त्यांना पार नेले. जेव्हा सीतेने केवटाची मजुरी म्हणून आपली अंगठी देऊ केली तेव्हा केवटाने घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, प्रभू, आपण दोघेही एकाच व्यवसायाचे आहोत. मी लोकांना ही नदी पार करून देतो, आपण लोकांना भवसागर पार करून देता. मी आज आपल्याला नदी पार केले, आपण मला त्या पार न्यावे, हीच माझी दक्षिणा. गंगेच्या पलीकडे गेल्यावर राम प्रयाग येथील भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पोहोचले. ऋषींनी त्यांना यमुना नदी पार करून चित्रकूट पर्वतावर राहण्याचा सल्ला दिला. चित्रकूट हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण होते. तिथे वाल्मिकी ऋषींची भेट घेतल्यावर रामाने विचारले, मी कुठे राहू? तेव्हा वाल्मिकीने सांगितले, ज्यांच्या हृदयात कपट नाही, जे सर्वांवर प्रेम करतात, अशा भक्तांच्या हृदयात तुम्ही राहा. चित्रकूटवर लक्ष्मणाने लाकडाची एक सुंदर पर्णकुटी तयार केली. तिथे राम, सीता आणि लक्ष्मण कंदमुळे खाऊन राहू लागले. अयोध्येत श्रीरामांच्या विरहात राजा दशरथाची प्रकृती खालावली. त्यांनी श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेल्या शापाची आठवण काढली की त्यांनाही पुत्र वियोगाने मरण येईल आणि राम राम म्हणत प्राण सोडले. भरत जेव्हा आपल्या मामाच्या घरी परतला तेव्हा त्याला अयोध्येत शोक दिसला. त्याला सत्य समजल्यावर त्याने माता कैकेयीचा त्याग केला. भरत सैन्यासह आणि अयोध्येच्या प्रजेसह चित्रकूटला गेला. त्याला वाटले की तो रामाला परत घेऊन येईल. चित्रकूटवर राम आणि भरताची भेट झाली. हा प्रसंग इतिहासातील सर्वात मोठा भावांच्या प्रेमाचा प्रसंग आहे. भरताने रामाला विनवणी केली की त्यांनी अयोध्येला परतावे, पण रामाने सांगितले की पित्याचे वचन हाच सर्वात मोठा धर्म आहे. भरताने शेवटी रामाच्या पादुका मागून घेतल्या. भरताने शपथ घेतली की तो अयोध्येत राहणार नाही, तर अयोध्येबाहेर नंदीग्राम मध्ये राहून रामाच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्याचा कारभार पाहिल. स्वतः एका तपस्व्यासारखे जीवन जगेल. अशा प्रकारे इथे अयोध्याकांड संपते. हा वनवासाचा प्रवास केवळ एका पुत्राची कथा नाही, तर ती धर्म, त्याग आणि सत्याची विजयगाथा आहे. श्रीरामाने वनवासात जाऊन अनेक ऋषी मुनींचे रक्षण केले आणि पुढे रावणाचा वधाचा मार्ग मोकळा केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद आणि जय श्रीराम.